I now request the guest of honor, Honorable Tejasvi Sakude ma'am, to address the audience. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज मंचावरती उपस्थित असलेल्या माझ्या वरिष्ठ सहकारी दीपा मुदोळ मॅडम, आजचे सत्कारमूर्ती नाथन आस्टन सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य बहुले सर, बॉसवाला मॅडम आणि मंचावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, समोर उपस्थित असलेले माजी विद्यार्थी आणि आत्ता महाविद्यालयामध्ये विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले सर्व प्राध्यापक मंडळी, उपस्थित माझे मित्र हनुमंत आणि मैत्रीण पद्मिनी आणि उर्वरित सर्व, तुम्हाला सगळ्यांना मी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या 94व्या फाउंडेशन डे निमित्त खूप खूप शुभेच्छा देते. कार्यक्रमाला जेव्हा मी निघाले, मला जवळपास निघतानाच अर्धा तास उशीर झालेला होता. 6 वाजताचा कार्यक्रम होता. मी 6:30ला तिथून निघाले होते आणि एका मीटिंगमध्ये अडकले होते. त्यामुळे इथे पोहोचेपर्यंत आपण जाऊन काय बोलणार आहोत याच्यावरती मला काही विचार करता आला नाही. आत्ता जेव्हा मंचावरती बसले आणि सरांना ऐकत होते, त्यावेळेला मी विचार केला की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या शिक्षकांचं, आपल्या शाळा महाविद्यालयांचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे हे आज या निमित्ताने व्यक्त व्हावं. आणि सरांकडे बघून मला देखील माझ्या शिक्षकांची, माझ्या प्राचार्यांची, माझ्या शाळेची, माझ्या महाविद्यालयाची आठवण झाली. त्या आठवणीचा अगोदरच सर्वप्रथम नवरोजची वाडिया महाविद्यालयाची एक छोटी आठवण माझ्यासोबत आहे. आज 3री वेळ आहे की या महाविद्यालयाला भेट देत आहे. सन 2002 मध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकत असताना सर महाराष्ट्र इंटेलिजन्स सर्च, MTS टॅलेंट सर्च, ही परीक्षा आय थिंक महाविद्यालयाकडून घेतली जायची आणि संपूर्ण महाराष्ट्रातून काही विद्यार्थी निवडले जायचे आणि नंतर त्यांचा सन्मान, पेरेंट्सचा सन्मान यासाठी केला जायचा. सन 2002 मध्ये मी पहिल्यांदा नवरोजची वाडिया महाविद्यालयाला भेट दिली. त्यानंतर सन 2017 मध्ये इथे TCP ट्रॅफिक म्हणून कार्यरत असताना एका ट्रॅफिक अवेअरनेसच्या प्रोग्रामसाठी मी इथे येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. आणि त्यानंतरची आताची ही 3री वेळ आहे की मला तुम्ही सगळ्यांनी निमंत्रित करून महाविद्यालयाच्या इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिलेली आहे. माझं शिक्षण जे आहे ते 12वीपर्यंत शेवगाव या ठिकाणी झालं. शेवगाव हे पूर्वीचं अहमदनगर, आताचं अहिल्यानगरमधला एक तालुका आहे. ज्या शाळेमध्ये आणि ज्या महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण, ज्युनियर कॉलेजमध्ये माझं शिक्षण 12वीपर्यंतचं शेवगावमध्ये झालं, मी म्हणेन की आज की जे पण काही आहे त्यामागे माझ्या आईवडिलांची शिकवण आणि माझ्या शिक्षकांचा मला मिळालेलं मार्गदर्शन, या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. ते जसं चाणक्याने म्हणून ठरवलं की कोणी शिक्षक सामान्य नाही होता, निर्माण और प्रलय बोध घेऊन खेळते पलते. त्यामुळे आपल्याला शिक्षक म्हणून अभिमान वाटावा इतकी मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे, ती समाजाने टाकलेली आहे. मुळात फार पूर्वी जेव्हा शिक्षण व्यवस्था नव्हती, तर हे शिक्षण व्यवस्था कशी निर्माण झाली असेल? कुठंतरी खूप चांगल्या वक्त्याकडून याच्याविषयीची पार्श्वभूमी काय असू शकेल हे ऐकलं होतं आणि मला ते पटलं की ज्या वेळेला या कुठल्याही व्यवस्था नव्हत्या, सिव्हिलायझेशन अजून झालेलं नव्हतं, त्यावेळेला माणसाला हे कळत होतं की माझं बाळ हे माझ्यासारखं दिसतंय आणि माझ्यासारखं वागतंय. पण कधी कधी असं माणसाला वाटलं असावं की ह्यानं माझ्यासारखं व्हायला नको, कारण मी आदर्श नाही, याने ह्या समोरच्या व्यक्तीसारखं व्हायला मला हवं, कारण ही व्यक्ती चांगली. आणि कदाचित त्याच्यातून गुरुकुल नावाची पद्धत समोर आली असावी की मुलांना एका ठराविक वयाचं झाल्यानंतर लोक शिक्षकांकडे पाठवत असत, त्यावेळेला त्यांना गुरु म्हणत असत आणि त्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहून त्याच्या चांगल्या गोष्टी
ज्या सवयी घरी लागू शकत नाही, जी शिस्त घरी लागू शकत नाही, जे संस्कार घरी होऊ शकत नाही, असे सर्व संस्कार किंवा घरी प्रत्येक व्यक्तीकडे ते ज्ञान असेलच असं नाही, असं ज्ञान स्वतः अर्जित करणं आणि ते ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांकडे पास ऑन करणं, चांगल्या गोष्टी त्याला शिकवणं, ही जबाबदारी सुरुवातीपासून समाजानं शिक्षक या व्यक्तीवरती टाकलेली आणि म्हणून तो भविष्याचं निर्माण करत असतो. माझ्या घरामध्ये माझी आई ही प्राथमिक शिक्षिका होती. जानेवारी 2025 मध्ये नुकतीच ती रिटायर झाली आणि तिला साधारणतः ती 20 वर्षाची असताना तिनं शिक्षकी पेशामध्ये ती आली होती. तेव्हापासून ती तिला रिटायर होईपर्यंत मी तिला पाहत आलेली आहे, कारण ती 19 वर्षाची असताना माझा जन्म झालेला होता. त्यामुळे मी तिला जसं मला कळतंय तसं बघत आली आहे, तिची धडपड बघत आली आहे आणि तिला तिच्या प्रोफेशन विषयीचा असलेला अभिमान सुद्धा बघत आली आहे. एक शिक्षक जर ठरवलं तर काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण मी माझ्या घरामध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज सरांना ऐकत असताना, त्यांचे अचिव्हमेंट्स ऐकत असताना, त्यांच्या जुन्या आठवणी ऐकत असताना मला त्या सगळ्या गोष्टींची पुन्हा आठवण होते. माझ्या सर्व शिक्षकांची मला आठवण होते. खूप लहान असताना मला आठवतंय की वर्गामध्ये अगदी गृहपाठ वगैरे न आणणारी आणि रोज छड्या खाणारी, रोज उशिरा येणाऱ्या व्यक्तींपैकी मी एक होते. सो याची तक्रार अगदी रीतसर माझ्या आईपर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचं काम माझ्या शिक्षकांनी केलं आणि घरी आल्यानंतर त्याचा समाचार घेण्याचं काम माझ्या आईने केलं आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम असा झाला की हळूहळू माझ्यामध्ये शिस्त लागत गेली. त्यामुळे मला आज मागे म्हणून पाहताना माझ्या शिक्षकांनी मला जे रागवलं होतं ते सुद्धा आशीर्वादासारखंच वाटतं आणि त्यांनी केलेला अपमान सुद्धा आज मला सन्मानच वाटतो की जर माझ्या शिक्षकांनी हे त्यावेळेला केलं नसतं तर जे काही चांगल्या गोष्टी आणि चांगली शिस्त आपल्याला अंगी बांधता आली ती आपल्याला कधीच करता आली नसती. आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की आमच्याकडे शेवगावकडे किंवा अगदी नगर भागात किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असं असेल. आपल्याला माहिती आहे दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वतीचं पूजन करतो. त्या पूजनामध्ये फुलं ठेवली जातात, सुपारी ठेवली जाते, खोबऱ्याची वाटी ठेवली जाते, आपट्याची पानं ठेवली जातात, एखादा कॉईन ठेवला जातो. अशी ती पूजा सरस्वतीची मांडली जाते. आम्ही लहान असताना दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सरस्वतीसाठी मांडलेली ही पूजा आई मला कागदात बांधून देत असे आणि ती पूजा दुसऱ्या दिवशी वर्ग शिक्षिकेच्या पायावर वाहिली जात असे. हे स्थान आहे शिक्षकाचं. ते तसं होतं एकेकाळी जेव्हा आपण सगळे शिकत होतो म्हणून आपल्या पिढ्या ह्या खूप चांगल्या घडत गेल्या असं मला वाटतं. हळूहळू सगळ्याच बाबतींमध्ये हे जे नातं आहे ते कमकुवत होत गेलं असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आज माझ्या मुलीला शाळेत शिकत असताना पाहताना मी आणि माझ्या शिक्षिकेमध्ये जे बॉन्डिंग होतं, मी आणि माझ्या गुरुजींमध्ये जे बॉन्डिंग होतं, नंतर माध्यमिकमध्ये शिकताना सर आणि मॅडम यांच्यासोबत माझं जे बॉन्डिंग होतं ते माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणींचं त्यांच्या शिक्षकांसोबत असताना मला दिसत नाही. किंवा कॉलेजमध्ये सन 2005 ते 8 मी महाविद्यालयामध्ये होते. त्यानंतर ILS लॉ कॉलेजला मी अर्धवट LLB पूर्ण केलं आणि ते आता मी पुन्हा पूर्ण करायला घेतलेलं आहे. 1 वर्ष माझं पूर्ण झालंय आता LLBचं, कारण मोठा गॅप असल्यामुळे मला ते आधीचं कंटिन्यू नाही करता आलं. मला परत फर्स्ट इयरपासून सुरुवात करावी लागली. सो मला तो फरक जाणवतो. मग आपल्याला समाज म्हणून आणि त्या समाजात सुद्धा हे आपले विषय चाललेले आहे म्हणून इथल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा उर्वरित समाजापेक्षा अधिक विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं की हे का होत असावं आणि हे काय पद्धतीनं आपल्याला बेटर करता येऊ शकेल. कारण घरी आई वडिलांवरती सुद्धा जितका विश्वास नसायचा किंवा जे म्हणतो सोनाराने कान टोचले पाहिजे, एखादी गोष्ट आईची ऐकली जात नसेल तर ती शाळेत घेऊन जात असेल आणि सांगत असे की हे तुम्ही सांगा म्हणजे हे ऐकले. सो ऐकलं जात होतं ते आता कुठेतरी कमी होताना दिसतंय आणि हे सगळ्या स्तरांवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व ठिकाणी आणि कॉलेजमध्ये सुद्धा हे अपवाद नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे आपल्याला हे बेटर कसं करता येऊ शकेल या निमित्ताने नवरोजी वाडियाचे सर्व लोक आणि इथे अनेक प्राध्यापक असे आहेत की जे रिसर्चर आहेत किंवा मेजॉरिटी ऑफ दॅम हू आर रिसर्चर्स. मला वाटतं की ह्याच्यावरती काहीतरी आपला अभ्यास करून त्याचे काहीतरी ऑब्झर्वेशन्स आणि त्याच्यावरच्या उपाययोजना आणण्याचं काम कुठल्या तरी डिपार्टमेंटनं हाती घ्यायला या फाउंडेशन डेच्या निमित्ताने हरकत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी हीच विनंती करेन. आज आपण बघतोय की आपली जी तरुणाई आहे, तरुणाई
पासून आणि व्हिक्टिम होण्यापर्यंत सर्व प्रकारे आपली तरुणाई या गोष्टीमध्ये अडकलेली दिसते. त्याच पद्धतीने आपण जर व्यसनांचं प्रमाण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीन आपली तरुण पिढी होताना दिसते. आमच्याकडे नार्कोटिक्स किती कोटी रुपयांचं जप्त झालं आणि किती केजी जप्त झालं याचं प्रमाण पाहिलं तर असं वाटतं की हे तर इन्फॉर्मेशन बेस्ड होतं. 100% इन्फॉर्मेशन तर येते नाही आपल्याकडे. इन्फॉर्मेशनपैकी थोडीशी इन्फॉर्मेशन येते, त्याच्या बेसिसवरती आपल्याला एवढी क्वांटिटी जप्त करता येते, इतके आरोपी अटक करता येतात, इतक्या कन्झम्पशनच्या केसेस होतात. तर ह्याचं प्रमाण किती असेल? हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे जे आपल्याला दिसतंय. ह्याच्या खाली काय असेल पाण्याखाली? हा विचार जरी मनात आला तर मनात अस्वस्थता निर्माण होते. इतकं हे प्रमाण आहे. त्यामुळे आज तुम्ही या सगळ्या तरुणांचे मेंटॉर म्हणून, त्यांचे शिक्षक म्हणून त्यांना जेव्हा फेस करत आहात तेव्हा या काही गोष्टी आहेत की त्यांनी मोबाईलचं व्यसनी होता कामा नये, इतर व्यसनांच्या आधीन जाता कामा नये. त्याच पद्धतीने त्यांनी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होता कामा नये. एक काळ असा होता की आपल्याला जुवेनाईल क्रिमिनल्स ही संख्या, चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, याचं प्रमाण अतिशय कमी असायचं आणि ते अगदी असा एखादा हॉलमध्ये त्यांचं प्रशिक्षण घेता यायचं, काउन्सिलिंग करता यायचं. दिस नंबर इज इन थाउजंड्स नाव. तुम्ही जर गेल्या 5-10 वर्षांमधलं हे काढलं तर हे प्रमाण अर्थात ते सगळेच काही शाळा महाविद्यालयांमध्ये येणारे किंवा शिक्षितच असणारे नाही आहेत, काही ड्रॉपआउट सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये, परंतु शिकणाऱ्यांमध्ये सुद्धा हे प्रमाण आहे. मग असं शिक्षण काय कामाचं जे आपल्याला चांगला नागरिकच घडवू शकत असेल? त्यामुळे मला वाटतं की जेव्हा आपण शाळेमध्ये एखाद्या मुलाला चांगले गुण मिळाले म्हणून त्याचा सन्मान करतो, तसाच सन्मान एखादा व्यक्ती चांगला वागतोय, आदर्श वागतोय म्हणून सुद्धा केला जायला हवा. आणि त्यानं जर पुन्हा चुकीचं वागणाऱ्याला वाटेवर आणण्यासाठी मदत केली असेल, हँड होल्डिंग केलं असेल, तर मला वाटतं त्याचा सुद्धा सन्मान व्हायला हवा. तुमचे ॲन्युअल डेज होत असतील, ही जी गोष्ट आहे ना की बिकमिंग गुड ह्युमन बिंग. माझे वडील मला लहानपणी सांगायचे, माझ्यावरती कधी शिक्षण किंवा इतके मार्क पडले पाहिजे वगैरे असं करून कधीच बंधन नव्हतं. माझे वडील 10वी शिकलेले आहेत, पण ते मला म्हणायचे की बेटा तुला आम्ही का शिकवतो, कारण तू एक चांगला नागरिक बनावस. मला वाटतं की आज सुद्धा शाळांना तुम्ही जर चांगले नागरिक असाल ना तर तुम्ही चांगले सायंटिस्ट बनालच, तुम्ही चांगले नागरिक असाल तर तुम्ही चांगले शिक्षक बनालच, तुम्ही चांगले नागरिक असाल तर तुम्ही चांगले व्यवसायिकही बनाल, किंवा जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्यामध्ये तुम्ही चांगलं कराल, कारण तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे. प्रत्येक माणसाकडे बेसिक बुद्धिमत्ता आहे. मला वाटतं सगळ्यात बेसिक त्याच्याकडे काय असायला हवं तर ते चांगलं पण असायला हवं, जे कुठेतरी कदाचित कमी प्रमाणामध्ये ॲप्रिशिएट होतंय किंवा त्याकडे आपण लक्ष देत नाही आहोत. आणि म्हणून आज आपल्याला पूर्ण सामाजिक स्तरावरती 10 वर्षांपूर्वी परिस्थिती होती, 20 वर्षांपूर्वी परिस्थिती होती, त्यापेक्षा अतिशय वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे मला वाटतं की या गोष्टीवरती आपण भर दिला पाहिजे. मी थोडंसं जास्त पोलिसींकडे कदाचित जात आहे, परंतु कुठल्याही कार्यक्रमामध्ये जाऊन या गोष्टी जर मी बोलले नाही तर मी कर्तव्य कसूर केलाय की काय असं मला वाटतं. त्यामुळे माझे मुद्दे हे शेवटाला इथेच येऊन पोहोचतात. आपलं महाविद्यालयाचं नाव हे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं अनेक वर्षांपासून मी ऐकत आले. अगदी जेव्हा मी आता LLB साठी ॲडमिशन पुन्हा घेतलं मागच्या वर्षी तेव्हा सुद्धा मी चेक केलं की नवरोजची वाडियामध्ये हा कोर्स आहे का, आणि तो काही मला दिसला नाही की मॅडम शेजारी बसून आताही कन्फर्म केलं. तुम्ही मॅमना विचारलं सुद्धा की मॅडम आहे का आपल्याकडे लॉ, कारण माझ्याकडून नजरेतून सुटला असं झालं का, तो मॅडम कन्फर्म होती की मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये नाही आहे. त्यामुळे त्या कॉलेजचं नाव, त्याची क्रेडिबिलिटी ही निश्चितच इतकी मोठी आहे की माझ्यासारख्या कधीतरी भेट दिलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा पुन्हा त्याचं विद्यार्थी व्हावंसं वाटतं. त्यामुळे या कॉलेजचं हे चांगलीपण, हे वेगळंपण असंच टिकू देत. याचं तुमच्या सगळ्यांचं खूप मोठं श्रेय आहे यामध्ये की ह्याचं हे वेगळंपण टिकून आहे. ते असंच टिकू देत, अजून भरू देत, अजून लख आणि मोठं करू देत, अशा खूप शुभेच्छा देते. आणि पुनश्च एकदा या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते. एक एव्ही इथे दाखवण्यात आला थोड्या वेळापूर्वी, तो फारच वेल रिसर्च होता. यातले अनेक फोटोज माझ्याकडून हरवलेले होते, यांना इथून माझ्या फॅमिलीकडूनच मिळाले असतील ऑफकोर्स, ते माझे चाइल्डहुड फोटोज आहेत, बट द पर्सन मस्ट हॅव टेकन लॉट ऑफ एफर्ट टू गेट दोज फोटोज. एकेकाळी ते माझ्याही मोबाईलमध्ये होते, बट आय चेंज द मोबाईल आय समहाऊ लॉस्ट दॅम. सो गुड ओल्ड मेमरीज. त्यातला एक जो निळ्या रंगाचा सर्टिफिकेट घेतानाचा फोटो आहे तो नवरोज
तुळसची वाडी आहे त्यासाठी सुद्धा खूप सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय